नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आजकाल सकाळी, संध्याकाळी, दुपारी ट्रुथवर किंवा अमेरिकन न्यूजपेपर्स आणि वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागतं. कारण भारतात काय होतं हे आम्हाला ट्रम्प साहेबांकडनं कळतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये सीजफायर झालं, हे ट्रम्पनी आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याचा ट्रुथ, त्याच्यावर पहिल्यांदा घोषणा केली. नंतर पाकिस्ताननी घोषणा केली आणि मग लाजर आमचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता येऊन फक्त ते वाचून चालले गेले स्टेटमेंट. आम्ही सीज फायर का केलं, कुठल्या कंडिशन्सवर केलं ते अजूनही देशाला माहीत नाही आणि सांगू इच्छित नाही. फक्त एकच कॅसेट सारखी वाजवतात. पाकिस्ताननी फोन केला, सीज फायरसाठी रिक्वेस्ट केली, आम्ही त्यांना ओके म्हटलं आणि झालं. त्यानंतर ट्रेड डील. ट्रेड डील होणार आहे, अमेरिकेसोबत ट्रेड डील होणार आहे, अमेरिकेसोबत ट्रेड डील होणार आहे. आमचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल मोठे फोकनाड्या मारत होते, की आम्ही तिथं बिलकुल चालू झालं, हे झालं, ते झालं. शेवटी ट्रेड डील झाली आणि काय झाली हे रात्री 12 वाजता अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्या सोशल मीडियावर आलं, ट्रुथवर. मग ते आल्यावर जेव्हा सगळ्यांना रात्री कळालं, की अरे ट्रेड डील झालं आणि असंच झालं. मग लगेच पियुष गोयल, नरेंद्र मोदीजी हे सगळे कामाला लागले. ट्रेड डील झालं, ट्रेड डील झालं, ट्रेड डील झालं. नरेंद्र मोदीजींनी एवढा मोठा हार आपल्या गळ्यात घालून घेतला, आपलं कौतुक करून घेतलं ट्रेड डील झालं म्हणून. आणि देशाच्या बिलकुल देशाला त्याच्यामुळे फार फायदा होणार आहे असं. पण ट्रेड डील काय झालं? ट्रेड डील काय झालं हे पण आता राष्ट्रपतींनीच सांगितलं अमेरिकेच्या काल रात्री. आणि मग रात्रीतून सगळ्यांनी सांगितलं, होय बा, हेच झालं, हेच झालं, हेच झालं. मग पियुष गोयलनी एक मोठी पोस्ट टाकली सोशल मीडियावर आणि त्या ट्रेड डीलच्या ते काही पॉइंटर्स टाकले आणि पूर्ण देशाची दिशाभूल. कारण भ्रमित ठेवणं आणि भ्रम पसरवणं आणि खोटं बोलणं, रेटून बोलणं, मोठ्या मोठ्यांनी बोलणं, ताकी ते खरं वाटायला पाहिजे. पियुष गोयलच्या ट्विटमध्ये असं लिहिलेलं आहे, आता भारताच्या उद्योगपतींसाठी, व्यापाऱ्यांसाठी, MSME साठी 30 ट्रिलियन मार्केट ओपन आहे. 30 ट्रिलियन. मला शॉक्ड लागला. मी म्हटलं, भारत आतापर्यंत मोठ्या मुश्किलीने जे आम्ही वापरत म्हणजे व्यापार करत होतो, तो अमेरिकेला जास्तीत जास्त 45.69 म्हणजे आपण जवळजवळ 46 घ्या. $46 बिलियन आम्ही व्यापार करायचो. अमेरिकेला वापस निर्यात करायचो. अहो, कुठे 46 बिलियन आणि 30 ट्रिलियन. म्हटलं पूर्ण भारतातला एक नागरिक जरी सामान पाठवायला लागला तरी एवढं बिल होईल का? मग मी अमेरिकन गव्हर्नमेंटच्या वेबसाईट शोधणं सुरू केल्या आणि पाहिलं, की अमेरिकाच मुळात पूर्ण अमेरिका हा देश पूर्ण जगातून $4.25 ट्रिलियन माल विकत घेतं. $4.25 ट्रिलियन. जो देश पूर्ण जगातून $4.25 ट्रिलियन माल विकत घेतो, त्या देशाला एकटा भारत $30 ट्रिलियन माल पाठवणार, अशी सुंदर लोणकडे थाप किंवा
विदर्भाच्या भाषेत फोकनाड्या पियुष गोयलनी मारल्या. आणि सगळे अंधभक्त, खरोखरच अंध नाही, आता अकलेने सुद्धा मूर्ख झालेले आहेत ती लोक. अहो 50 वरून 18% वर गेलं. किती साहेबांसमोर झुकले, ट्रम्पने घुटणे टेकवले. आपण 2024 मध्ये जाऊया. जेव्हा ट्रम्प आले दुसऱ्यांदा निवडून, त्यावेळेला भारतातनं जो माल जायचा त्यात अमेरिकेमध्ये 2.5% टॅक्स लागायचा. ॲव्हरेज, कधी कोणावर 3.5, कोणावर 2, असं जर ॲव्हरेज काढला तर तो 2.4 येतो. म्हणजे आपण 2.5% समजूया. 2.5% कर लागायचा ट्रम्प याच्या अगोदर. आणि भारत अमेरिकेतनं येणाऱ्या वस्तूंवर 17% भार लावायचा. ट्रम्प साहेब आले, खूप ओरडले, आम्ही तुमच्यावर फक्त 2.5% लावायचा, तुम्ही आमच्यावर 17% लावायचा, हे चालणार नाही. आता आम्ही तुमच्यावर 25% लावणार आहे. मग तो 2.5 चा 25% झाला. ओरडाओरड झाली. त्याला रेसिप्रोकल टेरिफ म्हणतात. तुम्ही जास्त तर आम्ही तुमच्यापेक्षा जास्त. पुढे रशियन तेल का घेता म्हणून पुन्हा 25% लावला. असा 50% भारतावर कर लावला. आता जर ओरिजिनल, चला बाबा तुमचं आमचं ट्रेड डील, आता आपण जुन्या पोझिशनवर जाऊ, असं जर म्हटलं असतं तर ते आपल्याला 2.5% जायला पाहिजे होतं. कारण पनिशमेंट म्हणून पहिले 25 आले, दुसरी पनिशमेंट म्हणून, सजा म्हणून आपल्याला पुन्हा 25 आले, असे 50 आले. ते 50% सजेचे होते आपल्याला. ओरिजिनल 2.5% होते. पण ट्रम्प साहेबांनी 18वर आणलं. म्हणजे पहिल्यापेक्षा जवळजवळ 14% जास्त. आपण जो 45-46 बिलियन डॉलर माल, म्हणजे 91 बिलियन डॉलर माल पाठवायचो अमेरिकेला, माफ करा 91 बिलियन डॉलर, तो त्यावेळेला 2.5% होता. आता आपल्याला 18% द्यावं लागतील. सर्वात मोठी गोची ही. दुसरी, 2.5% आपण 91, म्हणजे अमेरिकेला 91 बिलियन डॉलर माल पाठवायचो. हे ॲग्रीमेंट झाल्यावर अमेरिका आमच्याकडनं किती माल घेईल याची काहीही गॅरंटी नाही. 91 घेईल की 40 मिलियन डॉलरचा घेईल की 100 बिलियन डॉलरचा घेईल, काहीच माहित नाही. पण अमेरिकेने मोठी अट टाकली, तुम्ही जो आमच्याकडनं मात्र 46 बिलियन डॉलरचा माल घ्यायचे, त्याच्या जागी आता 500 बिलियन डॉलरचा माल, म्हणजे 11 पटीनं किंवा मोठ्या मोठ्या 10 पटीनं भारतात. असं काय भारतात होत नाही की जे आपण अमेरिकेकडनं घ्यायचं? आता सध्या आम्ही अमेरिकेकडनं काय घेतो? अमेरिकेकडनं आपल्याला ट्री नट्स येतात. अमेरिकेकडनं आपल्याला काही पेट्रोल येतं, थोडं प्रेशियस स्टोन येतात, प्रेशियस मेटल्स येतं, ऑर्गॅनिक केमिकल येतं, आणि आपण खुश आहोत त्याच्यात. त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला चायनात मिळतं, त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला रशियातनं मिळतं, त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला व्हिएतनाम देतो. युरोपमधलं बऱ्याच स्वस्त. आता युरोपकडनं आपण ॲग्रीमेंट झाल्यामुळं इंजिनियर गुड्स वगैरे आपल्याला युरोपमधनं स्वस्त मिळतील. मग आपण अमेरिकेकडनंच काय घ्यायचं? पण नाही, अमेरिकेने क्लॉजच टाकला, तुम्ही आमच्याकडनं 500 मिलियन डॉलरचं सामान घ्यायचं, तुम्हाला पाहिजे काय पाहिजे ते आम्हाला काय माहित नाही.
त्यामुळे आपण सगळं क्रूड ऑइल हळूहळू अमेरिकेकडनं घेऊ. कारण दोन गोष्टीमध्ये फार पैसा लागतो देशाचा, जातो आपल्या. एक तेलामध्ये, क्रूड ऑइलमध्ये, पेट्रोलियम तेलामध्ये, आणि एक आपल्या संरक्षण क्षेत्रातल्या इक्विपमेंट बद्दल, डिफेन्स इक्विपमेंट्स. हे सगळे मोठं परचेस आता आपण अमेरिकेला करावं लागेल, कारण आपल्याला ते $500 मिलियन करायचे आहेत ना पूर्ण. $500 बिलियन करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, आता अमेरिका जे जगातनं इम्पोर्ट करतं पूर्ण $3 ट्रिलियन, त्यात काय काय विकत घेतं ते मेजर? मशिनरी, न्यूक्लिअर रिॲक्टर, इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, आणि व्हेकल्स, बॉयलर्स. आपण मशिनरी मध्ये फारच कमी एक्सपोर्ट करतो. न्यूक्लिअर रिॲक्टर तर आपण स्वतः दुसऱ्यावर अवलंबून आहोत. बॉयलर्स मोठे मोठे आपण नाही करू शकत. आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलचा मोठा पुतळा पण चीनमधनं बनवून आणावा लागला होता. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बाकी युरोपियन कंट्रीजपेक्षा आपण मागच पडतो. जापान त्यांचा एक मित्र आहे, तो चांगला पाठवतो. व्हिएतनाम त्यांना देतो. आणि व्हेकल्समध्ये आपल्या गाड्या जात नाही, आपल्याकडे स्पेअर पार्ट जातात. त्यामुळे आपलं एमएसएमईचं काय ते घेतील. आता ते आपल्याकडनं काय घेतात? भारताकडनं कपडे घेतात, चामड्याचे जोडे, हे प्रकरणं घेतात. मग केमिकल आहे, होम डेकोर आहे, होम डेकोर ज्याला आपण म्हणतो, ते पडदे वडदे, तसला प्रकार ते घेतात. ज्या कलेच्या वस्तू असतात ते घेतात. थोड्याफार मशिनरी घेतात, स्पेअर पार्ट्स घेतात ऑटोमोबाईलचे. हे घेऊन घेऊन किती घेतील? आता ते सध्या $91 बिलियन आहे. तो $125 बिलियन होईल. कारण व्हिएतनाम वगैरे ज्या बाकी सप्लायर आहेत त्यांना 1% जास्त ड्युटी दिली. आपल्याकडे 18 आहे, त्यांच्याकडे 19 आहे. म्हणून थोडा ॲडव्हान्टेज मला मिळतो. पण सर्वात जे खोटं बोलण्यात आलेलं आहे, महत्वाचा मुद्दा शेवटी मी घेतोय, ते आपल्या शेतकी मालाबद्दल. आपण म्हणतो की अमेरिकेने, भारत सरकारने बिलकुल आपल्या शेतकऱ्यांचं प्रोटेक्शन केलं. मी अमेरिकेच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पुन्हा चेक केलं की अमेरिका कुठला कुठला शेतकी माल निर्यात करतं. तर त्यांच्या निर्यातीमध्ये जे मुख्य प्रॉडक्ट आहे, म्हणजे शेतकी उत्पादन आहे, ते आहे सोयाबीन, मका, ट्री नट्स म्हणजे बदाम, पिस्ते, कापूस, कॉटन, आणि मटण. हे मुख्य निर्यात आहे अमेरिकेचा. तर त्यांच्या शेतकी मालाचा सर्वात मोठा ग्राहक युरोपियन युनियन आहे. 27 देशाचं युनियन, ते 606 बिलियन घेतं. चीन $463 बिलियन माल घेतं. मेक्सिको $510 बिलियन माल विकत घेतं. टोटल जितकं निर्यात आहे अमेरिकेचं, त्याच्या 10% त्यांचा शेतकी मालाचा निर्यात आहे. आणि त्यांच्याकडे जेवढं शेतीनं उत्पादन निघतं, त्याचा 20% ते निर्यात करतात. आता भारतामध्ये काय काय येणार आहे? आपल्याकडे म्हणजे गहू येणार नाही, डाळी येणार नाही, शेंगदाणे येणार नाही. आपण टाळ्या वाजवतो. ते गहू विकत नाही, शेंगदाणे विकत नाही, डाळी विकत नाही. जे ते विकतात ते मी तुम्हाला सांगितलं: सोयाबीन, मका, ट्री नट, कॉटन,
मटन. आता पुढे त्या ॲग्रीमेंटमध्ये काय आहे, की भारत अमेरिकेकडनं काय काय खरेदी करणार शेतकी मालांमध्ये. DDG प्रॉडक्ट. आता हे DDG काय आहे? ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन, लाल ज्वार, ॲनिमल फीड, जनावरांचं खाद्य, ट्री नट्स म्हणजे तुम्हाला सांगितलं, फ्रेश फ्रुट्स अँड ज्यूस अँड प्रोसेस्ड फ्रुट्स अँड ज्यूस, सोयाबीन ऑइल, वाईन, स्पिरिट आणि ॲडिशनल प्रॉडक्ट म्हणजे बाकी पण जे काही जाऊ शकतील ते. आता आपण येतो सोयाबीन तेल. सोयाबीन तेल आपल्याकडे 0 ड्युटीवर येणार. म्हणजे अमेरिकेच्याच भावात आपल्याला इकडे पडणार. सोयाबीन तेल जितकं जास्त भारतात येईल, तितकं आपला सोयाबीनचा शेतकरी मारला जाईल. सोयाबीनचे प्लांट आहेत ते बंद होतील. सोयाबीनची जी खळी आहे आपल्याला ज्याला आपण ढेप म्हणतो सोयाबीनची, ती जी आपण निर्यात करतो तो निर्यात पूर्णपणे थांबेल कारण सोयाबीनचे प्लांट बंद होतील. याचं मुख्य कारण आपल्याकडे ऑर्डिनरी सोयाबीन आहे, त्यांच्याकडे GM सोयाबीन आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे एकराला 5 क्विंटल येत असेल तर त्यांना 25 क्विंटल येतो. त्यामुळे उन्नत शेती, खर्च कमी, शेतीला माल भाव कमी जरी असला तरी ते प्रॉफिटमध्ये असतात आणि त्याच सोयाबीन तेल जेव्हा येईल इथं भारतात, तेव्हा आपलं सोयाबीन तेल त्यांच्यासमोर उभंच राहणार नाही. त्यामुळं आता सोयाबीनची शेती बंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. सोयाबीनचे प्लांट बंद होतील, कितीतरी लाखोनी लोक बेरोजगार होतील. आपण जे सोयाबीनची ढेप निर्यात करू त्याला ऑइल्ड केक म्हणतात, DOC. फार मोठं मार्केट आहे त्याचं. तिथं आपण शांत, दरवाजे बंद. दुसरा आहे त्यांचा मका. अमेरिकेमध्ये फार मका होतो. मक्याचं ते काय करतात? मक्यापासनं ते ॲनिमल फीड, पोल्ट्री फीड बनवतात. ते 0% वर येतं आपल्याकडे, म्हणजे मका त्या रस्त्याने येणार. मक्याचं तेल येणार. फार कमी. आपल्याकडे चलन नाही. पण हे जे ड्राईड डिस्टिल्ड ग्रेन जे आहे DDG, हे फार अलग प्रकार आहे. आपल्याकडे एथेनॉल बनतं. ऊस कारखान्यात बनतं. मधात मक्यापासून एथेनॉल बनायला सुरुवात झाली. त्या एथेनॉलला सरकारनी ₹70 लिटर पैसा देण्याचं ठरवलं. कारण ₹2400 मध्ये तुम्ही मका घ्याल त्या एथेनॉलसाठी म्हणून MSP दिली. तो प्रोजेक्टच फेल झाला. मका 1200-1100 वर दम तोडतोय. आता या मक्याचं एथेनॉल पण भारतात येणार आहे. आणि त्या एथेनॉल काढल्यानंतर जे ढेप राहते त्याला DDG म्हणतात. ते पण भारतात येणार आहे. तर मका या 4-5 प्रकारे भारतात येणार. म्हणजे मकाही येतोय, सोयाबीनही येतोय. ट्री नट तर ते स्वतःच म्हणतात, की आम्ही ट्री नट विकत घेणार आहे. त्या ॲग्रीमेंटमध्येच आहे 0% वर. आणि कापूस हा या ॲग्रीमेंटच्या पहिलेच 11% त्याच्यावर ड्युटी होती. आता 0% वर तो भारतात येतोय. फक्त मटण सोडलं तर सगळं अमेरिकेचं मार्केट अमेरिकेसाठी जे अमेरिका जे विकतं ते सगळंच आपण घ्यायला तयार आहोत. आणि सोयाबीन, कापूस, मका मेलो आपण. आणि हे ड्राफ्ट ॲग्रीमेंट आहे. याचं फायनल जेव्हा येईल त्यात पुन्हा काही गोष्टी ॲड होतील असं वाटतं. बनवलं तर मूर्ख हे लोकं. डाळी आपण ऑलरेडी इम्पोर्ट करतो त्यामुळे आपल्या इकडे जितकं पीक आहे तिथं मार खातं. आणि कापसामध्ये तर अमेरिका
तिसऱ्या नंबरचा उत्पादक आहे. भारत फार मोठा उत्पादक आहे. पण अमेरिका आपलं 95% कापूस बाहेर विकतं. आणि त्यांना तेवढे डिमांड, त्यांना तिकडे डिमांड नाही एवढी. गोयल साहेबांना कोण सांगावं? लोकं मूर्ख नसतात हो. लोकांना कळतं साहेब. पण काय करणार? आमच्या हातात काहीच नाही. फक्त शेतकरी आता मरणाची वाट पाहतोय. आणि हे निर्लज्ज पुन्हा जय जवान जय किसानचा नारा पण देतील, एवढं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांना वाचवलं, शेतकऱ्यांना वाचवलं असे म्हणणारे यांनी अक्षरशः शेतकऱ्यांना बळीचा बकरा म्हणून समोर केलेला आहे. 18% वर आणलं, हे फोकनाडी आहे. 2.5% 18 वर पोहोचलो, मार पडला आपल्याला. त्यांना काहीही लिमिट नाही. आयात केलं नाही तरी चालते, पण त्यांचं निर्यात आपण $500 बिलियन घेतलंच पाहिजे, ही कंडिशन आहे. मका, कापूस, सोयाबीन याचे ते फार मोठे निर्यातक आहे आणि आता आपण आयातक झालेलो आहोत. 0 डिग्रीवर. 0 टॅक्सवर. खरंच जय जवान जय किसान. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुम्हाला नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.